तर नमस्कार. ॲट द रेट ट्रेंड या चॅनलवरती आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आत्तापर्यंत 2 जे कॉमन सब्जेक्ट होते ई-बी-आय-टी आणि ई-पी-एमचे त्याचे प्रॉब्लेम क्वेश्चन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकले होते प्रीमियमवरती. आणि जो आज पेपर होता ई-पी-एमचे त्याचे मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन आणि विथ थिअरी मी अपलोड केले होते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ओके. तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पुढे गेल्यावर पण मी सांगेन कसं जॉइन व्हायचं, काय करायचं त्यासाठी वेट करा. आता तुम्हाला सांगतो की पहिला पेपर तर झाला, त्याच्यामध्ये मी अपलोड केले होते क्वेश्चन, तुम्हाला क्रॉस चेक करा, तुम्ही बघू शकता. ई-बी-आय-टीची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मी त्याच्यामध्ये काही चेंज केलेलं नाहीये. ओके. ते व्हिडिओ मी आधी पण 20 दिवस आधी अपलोड केले, ते पेपरच्या आधी दिवशी पण मी अपलोड केले ते क्वेश्चन ऍड नवीन करून. ओके. तर तुम्ही ती जाऊन बघू. त्याच्यामधले मिनिमम 80 to 90 क्वेश्चन आले होते. आणि जो आज पेपर झाला ईपीएमचा, त्याच्यामध्ये फक्त एक क्वेश्चन माझ्या पीडीएफ मध्ये नव्हता किंवा माझ्या क्वेश्चन मध्ये नव्हता, बेंच मार्किंग म्हणजे विथ एक्झाम्पल. बाकीचे ओव्हरऑल क्वेश्चन होते आणि विथ प्रॉब्लेम सगळे होते. मी जेव्हा या चॅनलवरती फ्रीमध्ये जेव्हा काय म्हणतात की युट्यूबमध्ये एक्सप्लेन केलं होतं की तुम्हाला चॅनलमध्ये कोणतं चॅनल आहे आणि ते प्रॉब्लेम 2 एक्सप्लेन केले होते. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही हा प्रॉब्लेम मोस्ट इम्पॉर्टंट हा पेपरला येणार आहे. तर तुम्ही बघू शकता. मी एवढ्या करेक्ट वेमध्ये तुम्हाला सांगत आहे, की कोणते क्वेश्चन येणार आणि कोणते क्वेश्चन नाही. आता जे बाकीचे स्पेशलायझेशन आहे, त्याचे पण आपण व्हिडिओ करणार आहे. मार्केटिंग असो, फायनान्स असो, याचे पण व्हिडिओ तुम्हाला आणि तुम्हाला भेटणार, त्याचे इम्पोर्टंट क्वेश्चन पण भेटणार. त्याच्यामध्येच क्वेश्चन पेपरला येणार आहे. तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन चेक करा. मी आजचा पेपर आणि विथ तुम्हाला सोल्युशन आणि विथ थेरी क्वेश्चन मी सगळे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर आपण वेळ न घालवता या व्हिडिओला चालू करूया. आता तुम्हाला दिलेलं आहे की हा सब्जेक्ट आहे की फायनान्शियल मार्केट अँड बँकिंग ऑपरेशन. आता फायनान्सचा स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट आहे 4th सेमिस्टरला. ओके. तर आपण वेळ न घालवता या व्हिडिओला चालू करूया आणि बघूया की याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन काय काय येणार आणि काय काय नाही येणार आहे. ओके. तर त्याच्या आधी एक सगळ्यांना विनंती आहे, आपला टेलिग्रामचा प्रीमियम ग्रुप आहे. प्रीमियम ग्रुपला जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक आहे. त्या लिंकने टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये हा युपीआय आयडी आहे. युपीआय आयडी वरती ₹21 पे केल्यानंतर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल. त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हरऑलच्या सगळ्या पेपरचे नोट्स प्लस प्रॉब्लेम हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आतापर्यंत फक्त एकच सब्जेक्ट तुमचे न्यूमेरिकल म्हणजे प्रॉब्लेम झालेले आहेत. त्याच्यानंतर अजून जे फायनान्स स्पेशलायझेशन त्यांचे अजून 2 ते 3 सब्जेक्टचे प्रॉब्लेम राहिलेले आहेत. ते सगळे ओव्हरऑल प्रॉब्लेम तिथे भेटणार आहे. म्हणून तुम्ही आता जॉईन केलं तर फायदा तुमचा होणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि खूप चार्जेस नाही. मिनिमम फक्त ₹21 चार्जेस आहे. ₹21 तुम्ही कुठे पण खायला गेला, काही केलं, ₹21 निघून जातात आणि याच्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल अजून पण बेनिफिट भेटणार आहे. आणि सॉरी, मी टायमिंग तुमचा वेट घालत नाही. त्यासाठी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जॉइन व्हा. तिथं प्रीमियम ग्रुप आहे. त्या प्रीमियम ग्रुपवर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट ॲड केला, की मी तुम्हाला माझ्या प्रीमियम ग्रुपला जॉइन करून तिथं मी या सब्जेक्टच्या सगळ्या नोट्स वगैरे टाकले आहेत. आणि अजून जे इम्पोर्टंट क्वेश्चन आहे ते रात्री मी 1-2 वाजता अपलोड करतो. जसे मी जे काल पेपर होता त्याचे पण मी रात्री 3:30 ते 4 वाजता क्वेश्चन जे एम-पी होते 12 क्वेश्चन अपलोड केले, त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन आले होते. मी त्याच्या आधी पण प्रीमियम दिलं होतं. काय नोट्स अपलोड केलं होतं. मला क्रॉस चेक करा, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन मी तिथं सगळं अपलोड केलेलं आहे. तर बघू शकता. आता एवढं झालं. आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला पुढे चालू करा. परत सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये युट्यूबची टेलिग्रामची लिंक आहे, तिथे जॉइन व्हा. तुम्हाला नक्की बेनिफिट होणार आहे. तर ओके, बघूया. आणि आता याच्यानंतर आहे की आपण आता क्वेश्चनला चालू करूया. ओके. तर तुम्ही बघू शकता. पहिलाच प्रश्न काय, डेफिनेशन अँड मीनिंग ऑफ फायनान्शियल मार्केट. आता फायनान्शियल मार्केट तुम्हाला हे काय हे माहिती पाहिजे. ते माहिती असेल तर तुम्हाला डेफिनेशन आणि मीनिंग द्यायला काहीच अडचण नाहीये. रोल ऑफ फायनान्शियल सिस्टीम इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता फायनान्शियल सिस्टीम असते, आपली जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असते, प्रत्येक देशाची जीडीपी इकॉनॉमिक असते. तर ती डेव्हलपमेंट करण्यासाठी फायनान्शियल सिस्टीमचे काय काय रोल आहे ते तुम्हाला माहित आहे. कारण तुम्ही फायनान्शियल स्टुडंट, तुम्हाला इंटरव्ह्यूला गेलं हे मी विचारण्याचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहितच पाहिजे. नंतर स्ट्रक्चर ऑफ फायनान्शियल सिस्टीम, स्ट्रक्चर ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम, नंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ बँक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता कॉन्ट्रीब्युशन काय आहे ऑफ बँक इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं, म्हणजे जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्याच्या बँकेचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, की त्यांनी लोन दिलं किंवा काय तर बॉन्ड बिन इश्यू केले किंवा काही करू द्या, लोन दिलं तरच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार आहे. त्यासाठी नंतर एक्सप्लेन द टाईप ऑफ डिफरंट टाईप ऑफ फायनान्शियल मार्केट. कोणकोणते मार्केटचे टाईप आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डेरिव्हेटिव्हचं मिनिंग आणि टाईप्स कोणकोणते डेरिव्हेटिव्हचे हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर
काय टाइप्स ऑफ ऑप्शन, कोणकोणते टाइप्स आहे हे तुम्हाला माहित पाहिजे ऑप्शनचे. नंतर पार्टिसिपेट ऑफ डेरिव्हेटिव्ह, कोणकोणते डेरिव्हेटिव्हचे पार्टिसिपेट आहे. नंतर डिफरन्स बिटवीन फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आणि फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. आता हे 3 कॉन्ट्रॅक्ट असतात, त्याचे तुम्हाला मिनिंग, फीचर ऑफ द आता डिफरन्स का सांगितलं तर मला मोस्ट ऑफ द टाइम सांगतो की तुम्हाला याच्यामधले 5 मार्काला काही विचारले किंवा 10 मार्काला विचारले या तिन्हीचं इन्फॉर्मेशन लिहा, तर तुम्ही मिनिमम डिफरन्सचे 10 पॉईंट करून ठेवले तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही की तुम्ही हे 10 पॉईंट असले तुम्ही ओव्हरऑल उत्तर आरामात लिहू शकता. नंतर फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणजे काय, नंतर स्ट्रक्चर ऑफ फॉरेन मार्केट अँड टाईप्स, कोणकोणते फॉरेन एक्सचेंजचे टाईप आहे, याचं स्ट्रक्चर कसं असतं हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर आउटलाईन द कन्सेप्ट ऑफ क्रिप्टो करन्सी मार्केट. आता क्रिप्टो करन्सी काय हे तुम्हाला माहित पाहिजे. ही करन्सी कशी असते, डिजिटल असते का ऑनलाईन असते का ऑफलाईन असते, कशी असते हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची कन्सेप्ट माहिती पाहिजे, त्याची आउटलाईन तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कमोडिटी कमोडिटी मार्केट अँड टाईप, कोणकोणते कमोडिटीचे मार्केट आहे, त्याचे टाईप काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर कन्सेप्ट ऑफ बॉन्ड मार्केट टाईप, म्हणजे बॉन्डची कन्सेप्ट काय, त्याचे टाईप काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डेफिनेशन ऑफ मनी मार्केट, मनी मार्केट डेफिनेशन काय तुम्हाला हे पाहिजे, माहित पाहिजे. नंतर रोल ऑफ मनी मार्केट काय तुम्हाला हे माहित पाहिजे. नंतर स्ट्रक्चर अँड कंपोनंट ऑफ मनी मार्केट काय तुम्हाला हे माहिती पाहिजे. नंतर रोल ऑफ सेंट्रल बँक इन मनी मार्केट. आता हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. दिस वन आणि दिस वन हे तुम्हाला माहितच पाहिजे की काय आहे मनी मार्केट. काय तुम्हाला हे शॉर्ट टर्म साठी असतं, लॉंग टर्म साठी असतं, काय असतं हे कळलं, त्याचे रोल काय, कोण काय करतं, तर तुम्हाला ओव्हरऑल कळणार आहे की उत्तर कसं लिहायचं आणि काय त्याचे कंपोनंट असणार आहे. नंतर रूल अँड फंक्शनल ऑफ सेंट्रल बँक. आता सेंट्रल बँकचे रूल काय असतात, फंक्शन काय काय असतात, ती काय करते सेंट्रल बँक हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. आता तुम्हाला इथं माहिती आहे की शॉर्ट टर्म असतं, लॉंग टर्म असतं, मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट, तर त्याच्या डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे. नंतर रोल ऑफ सेबी इन कॅपिटल मार्केट, हा मोस्ट 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलेला क्वेश्चन आहे की कॅपिटल मार्केटमध्ये सेबी काय म्हणतात की लक्ष देतं, तर त्याचे टाईप रूल कोणकोणते. नंतर आता तुम्हाला हे तर माहिती आहे की आयपीओचा फुल फॉर्म काय आहे. तर ज्याला माहिती त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर इन डिटेल इन प्रोसेस ऑफ आयपीओची डिटेल इन प्रोसेस काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर टाइप्स टाइप्स ऑफ बँक अँड क्लासिफिकेशन, आता बँकेचे टाईप कोणते आणि त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे तुम्हाला हे माहित पाहिजे. नंतर डिफरन्स बिटवीन कमर्शियल बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक. आता त्याचे कोऑपरेटिव्ह बँकचे टाईप काय, कोणकोणत्या बँक आहेत, त्याचे मिनिंग काय, सॉरी मिनिंग म्हणण्यापेक्षा त्याचे बेनिफिट काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर कमर्शियल बँक म्हणजे काय, मिनिंग काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डिफरंट टाईप ऑफ बँकिंगचे टाईप कोणकोणते हे तुम्हाला माहित पाहिजे. कोऑपरेटिव्ह बँक, कमर्शियल बँक, सेंट्रल बँक हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर explain the term electronic banking, how has technology benefit to the बँकिंग इंडस्ट्री. आता बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काय टेक्नॉलॉजीचे बेनिफिट आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डिस्कस द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक चेंजिंग सर्व्हिस, इलेक्ट्रिक चेंजिंग सर्व्हिस काय ते तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डिफरन्स बिटवीन एनएफटी वर्सेस आरटीजीएस हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर इलेक्ट्रिक पेमेंट सिस्टीम म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर कन्सेप्ट ऑफ एटीएम, एटीएमचं तुम्हाला फुल फॉर्म माहित पाहिजे. त्याचे टाईप डिफरंट डिफरंट टाईप आहे, ते 3 का 4 टाईप आहे ते तुम्हाला टाईप माहिती पाहिजे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन डिटेल फंक्शन इन स्पेशलाइज बँक इन इंडिया. आता काय फंक्शन काय स्पेशलाइज बँकचे इंडियामध्ये हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये ओव्हरऑल पुस्तक बघण्याचे तुम्ही हे व्हिडिओ बघितले आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द तुम्हाला पॉइंट हे माहितीच आहे, तर तेवढे तुम्ही करून गेले तरी चालणार आहे, काही अडचण नाहीये. एवढे पॉइंट केले तरी खूप आहे आणि याच्यामधलं पेपरला विचारणार आहे, तर बघू शकता तुम्ही. काय क्वेरी असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.